मीन रास ही 12 राशींपैकी 12वी म्हणजेच शेवटची रास आहे। या राशीची आकृती माशाची जोडी अशी आहे। या राशीचा स्वामी गुरु असून अंक 3 आणि 7 आहेत। ही रास कृपा आणि करुणाचे प्रतीक आहे। सौम्य, उदार, चंचल व शांत अशी ही रास आहे। कफ प्रकृतीची, वृद्ध, उजळ रंगाची, सत्वगुणी, जलतत्वाची, ब्राह्मण जातीची अशी ही स्त्री रास आहे। शुभ कार्याचे प्रतिनिधित्व करणारी, रात्रीबली, द्विस्वभावी, जलचर, उभयोदय अशी ही श्रीमंत समराशी आहे। शरीरातील दोन्ही पाय, तळवे व पायाची बोटे यांवर मीन राशीचा अंमल आहे। मीन रास ही द्विस्वभावी आणि चंचल अशी रास आहे। मीन राशीत जन्म घेणारे जातक कडक शिस्तीचे असतात, सोबतच मोठ्या विचारांचेही असतात। या व्यक्तींना यांचे बरे वाईट अगदी बरोबर समजत असते, त्यामुळे हे इतरांशी वागताना नेहमी समंजसपणेच वागतात। या व्यक्ती जास्त करून अध्यात्माकडे झुकतात। असे म्हणतात की मीन राशी म्हणजेच मोक्षाची रास आहे, त्यामुळे यांना अध्यात्म खूप आवडते। यांना ट्रॅव्हलिंग करायलाही खूप आवडते। ते नेहमी नवीन नवीन ठिकाणी फिरायला जाणे पसंत करतात। या व्यक्तींना व्यापारात खूप फायदा आहे, किंवा असं म्हणा ना की मीन राशीचे व्यक्ती खूप सुंदर रीतीने व्यवसाय करू शकतात आणि त्यातून भरपूर लाभही मिळवू शकतात। परंतु या व्यक्तींचा एक अवगुण हा आहे की या व्यक्तींमध्ये कधीही कोणत्याही प्रकारची अहंकाराची भावना जन्म घेऊ शकते आणि त्यामुळे आपले वैयक्तिक नुकसान होण्याचे देखील चान्सेस येऊ शकतात। कारण अहंकाराची भावना आपल्याला खूप नुकसान पोहोचवणारी अशी आहे। तरीही थोडंसं जपून राहण्याचा प्रयत्न करा। तर ही पाहिली आपण एक थोडक्यात माहिती किंवा गुण स्वभाव मीन राशींच्या व्यक्तीबद्दल किंवा मीन राशीबद्दल। आता आपल्याला येणार आहे 2024 वर्ष प्रत्येक क्षेत्रामध्ये कसे असणार आहे ते आपण आता बघूयात। हे वर्ष आपल्या राशीला कौटुंबिक दृष्ट्या आव्हानात्मक असे जाणार आहे। कौटुंबिक समस्या असतील तर ते दूर होतील आणि कुटुंबातील मंडळींसोबत तुमचे सामंजस्य उत्तम राहील। तुमच्या प्रभावशाली आणि उत्तम वाणीने तुम्ही इतरांचे मन जिंकण्यामध्ये यशस्वी राहाल। सोबतच कधीतरी तुमच्या वाणीतून कटू शब्द आपल्या नातेवाईक मंडळींची मने दुखावतील आणि नात्यामध्ये एक प्रकारचा दुरावा निर्माण होऊ शकतो। तुमच्या व्यवहारात उग्रता आणि चिडचिडेपणाही असू शकतो। तुम्हाला तुमच्या कौटुंबिक जीवनाला अधिक मधुर बनविण्यासाठी खूपच मेहनत घ्यावी लागेल, भरपूर प्रयत्न करावे लागतील। यावर्षी नाराजीचा सामनाही आपल्याला करावा लागू शकतो। वर्षाच्या शेवटी तुम्ही थोडेसे व्यस्त असाल, तरी प्रथम स्वतःची काळजी घेणे विसरू नका। त्यामुळे तुम्ही आपल्या कौटुंबिक जीवनाचा आनंद घेऊ शकाल। तुमच्या संतानासाठी वर्षाची सुरुवात अनुकूल राहील। ते आपल्या क्षेत्रामध्ये उत्तम प्रकारे उन्नती करतील। त्यांच्या साहसामध्ये वाढ होईल। ते जे कोणतेही कार्य करतील भरपूर आत्मविश्वासाने करतील। शेवटच्या महिन्यात त्यांच्या यशाने तुम्हाला खूपच प्रसन्नता होईल, परंतु त्यांच्यासोबत कसलाही वाद करणे शक्यतो टाळा, नाहीतर ते तुमचा विरोधही करू शकतात। तरी विशेष याची खबरदारी तुम्ही घ्या। वैवाहिक जीवनासाठी हे वर्ष सुरुवातीचे काही महिने समस्यांनी भरलेले असू शकते। तुमच्या जोडीदारासोबत काही वाद होतील, त्यातून गैरसमज निर्माण होतील, परंतु वर्षाचा मध्य उलटल्यावर वैवाहिक समस्यांमध्ये कमतरता दिसून येईल किंवा समस्या हळूहळू कमी व्हायला लागतील। आपल्या विवाह संबंधांना निभावण्यासाठी दोघेही मनापासून प्रयत्न करताना दिसाल आणि यामुळे तुमचे संबंध पहिल्यापेक्षाही जास्त मजबूत होईल। तुम्ही तुमच्या जोडीदाराला भरपूर वेळ देण्याचा प्रयत्न करा। एकमेकांशी बोला, गोष्टी शेअर करा आणि विशेष म्हणजे एकमेकांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करा आणि ते सोडविण्याचा पण प्रयत्न करा, म्हणजे कोणत्याच प्रकारचे गैरसमज उरणार नाहीत। विवाह इच्छुकांना या वर्षीच्या शेवटी विवाहाचे प्रबळ योग आहेत। तरी जर तुम्ही प्रयत्न करत असाल तर नक्कीच यावर्षी विवाहाचे बोलणी तर नक्कीच चालू होतील आणि त्यामुळे घरामध्ये एक प्रकारचे नवचैतन्य, नवीन उत्साह संचारल्यासारखे वाटेल। घरामध्ये सगळीकडेच आनंदी वातावरण नांदेल। ढोल ताशा वाजतील, सगळ्यांची मने आनंदाने, हर्ष उल्हासाने भरवून जातील।
वर्षाची सुरुवात विद्यार्थ्यांसाठी खूपच उत्तम राहणार आहे। आपण कोणतेही शिक्षण घेत असाल तर तेही अगदी मन लावून तुम्ही ते शिक्षण घेत असाल। एखादे आव्हानेही तुमच्या समोर येतील, परंतु आपण स्वतः त्यावर मात कराल। तरीही आपल्याला अधूनमधून वेगवेगळ्या प्रकारांच्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो। तुमचे मनही विचलित होण्याची शक्यता आहे। मॅनेजमेंट आणि कला क्षेत्राच्या विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष विशेष लाभ आणि यशप्राप्तीचे योग देणारे असे जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे तुम्ही पूर्णपणे फक्त अभ्यासातच लक्ष केंद्रित करा। स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना नवीन वर्ष खूपच छान जाणारे आहे। स्पर्धा परीक्षेत खूपच चांगल्या गुणांनी यशस्वी होण्याची संधी तुम्हाला मिळू शकते। तुमची चांगल्या ठिकाणी निवडही होण्याची खूपच दाट शक्यता आहे। उच्च शिक्षण ग्रहण करणाऱ्यांना वर्षाची सुरुवात उत्तम राहील। वर्षाचा मध्य थोडासा कमजोर राहील, परंतु वर्षाचा शेवट तुम्हाला उत्तम यश प्राप्त करून देणारा जाईल। तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे यश मिळू शकेल। वर्षाची सुरुवात कोणत्याही प्रकारची अचल संपत्ती खरेदी करण्यासाठी खूपच उपयुक्त आहे। तुम्ही मोठी संपत्तीही खरेदी करू शकता किंवा एखादी संपत्तीच्या खरेदी विक्रीमधून तुम्ही उत्तम लाभही मिळवू शकता। म्हणजे जर तुम्ही खूप दिवसांपासून एखादे घर खरेदी करण्याच्या विचारात असाल तर नक्कीच यावर्षी तुम्ही स्वतःचं असं तुमचं घर खरेदी करू शकता। सोबतच जर तुम्ही वाहन खरेदी करण्याच्या पण विचारात असाल तर यावर्षी नक्कीच तुम्ही वाहन खरेदी कराल, कारण तसे योगही आहेत आणि त्यामुळे तुम्हीही खूपच प्रसन्न असाल। आर्थिकदृष्ट्या हे वर्ष चढ उतारांनी भरलेले असेल। आपल्या खर्चामध्ये भरपूर वाढ झाल्याचे तुम्हाला दिसून येईल आणि त्यामुळे एखादा खर्च तर पूर्ण वर्ष असंच राहण्याची शक्यता आहे। त्यामुळे तुम्हाला अगोदर तुमची आर्थिक स्थिती सुधारण्याकडे लक्ष द्यावे लागणार आहे। आर्थिक नियोजन योग्य प्रकारे करावे लागेल। सोबतच वर्षाच्या मध्यात तुम्हाला आर्थिक आव्हानांचा सामनाही करावा लागू शकतो। तुम्ही मोठ्या प्रमाणात आर्थिक अस्थिरतेचा शिकारही होण्याची शक्यता आहे, परंतु वर्षाचा मध्य उलटल्यानंतर एकदा परत आपली आर्थिक परिस्थितीत सुधारणा व्हायला लागेल। तुम्ही धनसंचय करण्यामध्ये सक्षम व्हाल, सोबतच धन बचतही कराल आणि त्यामुळे तुमचा बँक बॅलन्सही वाढेल। जर कोठे आर्थिक गुंतवणूक तुम्ही करणार असाल तर नक्कीच करा। त्यातून तुम्हाला थोड्या प्रमाणात का होईना परंतु आर्थिक लाभच मिळेल आणि तुमची बिघडलेली आर्थिक स्थिती सुधारण्यात तुम्हाला या आर्थिक लाभाची मदतच होईल। करिअरच्या दृष्टीने या वर्षाची सुरुवात तुमच्यासाठी अधिकच उत्तम असणार आहे। तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला सर्व रीतीने उत्तम यशच प्राप्त होईल। तुम्ही तुमचे काम खूपच दृढतेने कराल आणि ठरविलेले उद्दिष्ट मिळवण्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न कराल। सोबतच सोपविलेले प्रत्येक कार्य हे इमानदारीने आणि कर्तव्यनिष्ठेने कराल। तुम्हाला वर्षाच्या सुरुवातीलाच कामाच्या ठिकाणी मोठे पद प्राप्त होण्याची शक्यता आहे। तुम्ही तुमच्या नोकरीच्या ठिकाणी खूपच प्रसिद्ध व्हाल आणि तुमचे वरिष्ठ अधिकारी मंडळीही तुमच्यावर खूपच प्रसन्न असतील। कामाच्या निमित्त तुम्ही विदेशातही जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे जर मिळाली संधी तर अजिबातच वाया घालवू नका। तुम्ही तुमचं स्वप्न पूर्ण करू शकाल, परंतु वर्षाच्या शेवटी विशेष करून एका गोष्टीची काळजी घ्या, ती म्हणजे काहीही झाले तरी नोकरीमध्ये कोणत्याच प्रकारचा वाद करू नका, कारण नोकरीवर संकट येण्याची शक्यता आहे। जर एवढे लक्षात ठेवले तर येणाऱ्या वेळात नोकरीसाठी उत्तम स्थिती निर्माण होईल। व्यावसायिक वर्गाला या वर्षाची सुरुवात थोडीशी चढ उतारांनी भरलेली राहील। जर भागीदारीमध्ये तुम्ही व्यवसाय करत असाल तर भागीदारासोबतचे संबंध काही कारणाने बिघडू शकते आणि त्यामुळे तुमचे व्यावसायिक संबंध प्रभावित होतील आणि तुमच्या व्यवसायावरही वाईट परिणाम होण्याची शक्यता आहे। परंतु वर्षाचा मध्य उलटल्यावर व्यवसायामध्ये स्थिती थोडीशी चांगली व्हायला सुरुवात होईल। तुमच्या व्यवसायात वृद्धी होईल। तुम्ही काही अनुभवी आणि वरिष्ठ व्यक्तींच्या संपर्कात याल। त्यांच्या मार्गदर्शनामुळे तुम्ही व्यवसायामध्ये काही नवीन गोष्टी शिकाल आणि तुमच्या व्यवसायाला त्यामुळे गतिशीलता प्राप्त होईल आणि प्रगतीही मिळेल। आर्थिक लाभ मिळविण्यात तुम्ही यशस्वी व्हाल। वर्षाच्या उत्तरार्धात तुमच्या व्यवसायाला विस्तार करण्याचा जर तुम्ही विचार केला असेल आणि
तर तशी तुम्हाला संधीही मिळण्याची दाट शक्यता आहे। नक्कीच तुम्ही विचार करा आणि विस्तार करायला सुरुवात करा। जर सरकारी क्षेत्राशी निगडीत तुम्ही एखादा व्यवसाय करत असाल तर त्यातही तुम्हाला लाभच मिळतील आणि सरकारी क्षेत्राने सहयोग प्राप्त होईल। ते तुमच्या व्यवसायाला वृद्धीमध्ये सहाय्य करतील। सर्व प्रकारे हे वर्ष व्यवसायाबाबत आर्थिक लाभच मिळवून देणारे असे राहील। आरोग्याच्या दृष्टीने हे वर्ष सुरुवातीला काही चढ उतारांनी भरलेले राहील। स्वास्थ्यासाठी हा काळ अनुकूल सिद्ध होणार नाही। वेगवेगळ्या प्रकारच्या शारीरिक समस्या तुम्हाला त्रास देतील। त्यातून बाहेर पडण्यासाठीही तुम्हालाच प्रयत्न करावे लागतील। तुम्हाला डोळ्यांच्या संबंधित समस्या, पायदुखी, पाय मुरगळणे यासारख्या समस्या त्रास देऊ शकतात। सोबतच डोळ्याच्या संबंधित दुखापत आणि डोळ्यातून पाणी येण्यासारख्या समस्याही तुम्हाला चिंतित करू शकतात। वर्षाच्या मध्यात पण काही शारीरिक समस्या उद्भवू शकतात, तरी तब्येतीची काळजी घ्या। तुम्ही तुमचा आहार आणि दररोजचे व्यायाम याची जरा जास्तच काळजी घेण्याचा प्रयत्न करा। जर तुम्हाला सुरक्षित राहायचे आहे आणि तंदुरुस्त राहायचे आहे तर उत्तम सवयींना आपल्या दररोजच्या व्यवहारात सामील करा। उत्तम आहार आणि योग, ध्यान यावर जास्त भर द्या। यामुळे तुम्हाला उत्तम स्वास्थ्याचे लाभ होईल। मीन राशीसाठी या वर्षीचा भाग्यशाली अंक हे 3 आणि 7 आहे। हे वर्ष तुमच्या राशीतील व्यक्तींना मध्यम स्वरूपाचे फळ देणारे असे जाणार आहे। आर्थिकदृष्ट्या हे वर्ष धनलाभ सोबतच खर्चाचे योगही बनवेल। शारीरिकदृष्ट्या तुम्हाला थोडी काळजी घ्यावी लागेल। निजी जीवनामध्ये चढ उतार स्थिती कायम राहील। व्यापार आणि करिअरच्या क्षेत्रामध्ये तुम्हाला प्रयत्न केल्यास यश प्राप्त होईल। तरीही अडचणी आल्या तरी त्याचा सामना करा। लाभ मिळाले तर त्याचा पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करा। जर जमत असेल तर दर शनिवारी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावण्याचा प्रयत्न करा। याचे तुम्हाला चांगलेच परिणाम मिळतील। आणि बुधवारी संध्याकाळी मंदिरात काळे तीळ दान करण्याचा प्रयत्न करा। याचेही तुम्हाला सकारात्मकच परिणाम मिळतील। नवीन वर्ष सुरू होत आहे, तरी नवीन वर्षाच्या सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा। तुमच्या सर्व इच्छा, मनोकामना, स्वप्ने, ध्येय जी तुम्ही पाहिली आहेत ती पूर्ण होऊ दे, हीच ईश्वरचरणी मी प्रार्थना करीत आहे। यावर्षी तुम्ही नवीन संकल्प करा आणि ती पूर्णही करा। अगदी जीव तोडून प्रयत्न करा। हॅपी न्यू इयर टू ऑल ऑफ यू। थँक्यू, धन्यवाद। तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडले असतील तर इतरांनाही याचा लाभ मिळावा यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करा। महत्त्वाचे म्हणजे सबस्क्राईब करा। धन्यवाद।